मराठवाड्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। याबाबत सीएमओने ट्विटद्वारे माहिती दिली आहे, पाहूयात। जायकवाडी विसर्गामुळे जालना जिल्ह्यात सुमारे 10,000 लोकांना विविध गावातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून यातील 6,000 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरात केलेल्या व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे। परतूर, अंबड, घनसावंगी येथील हे नागरिक आहेत, त्यांना भोजन आणि सर्व सुविधा पुरवण्यात येत आहेत। 23 ठिकाणी अशा निवास व्यवस्था करण्यात आल्या आहेत। अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनालाही सुरक्षित स्थळी हलवून त्यांना चारा देण्यात येतोय। मराठवाड्यात पावसाचा थैमान, या ठिकाणी आता सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे प्रयत्न केले जात आहेत। जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे, तर या ठिकाणी शेतकरी असतील, नागरिक असतील, यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती। त्यांना त्याच ठिकाणी जेवणाची, खाण्याची, पिण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपल्या प्रतिनिधी मुंबईहून भाग्यश्री प्रधान आचार्य, तर जालनामधून सुधाकर जाधव आणि बीडमधून हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मी आधी भाग्यश्रीकडे जाईल। भाग्यश्री, मुंबईमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन पुढील काही तास सुद्धा पावसाचा जोर कायम असणार असल्याची माहिती मिळतेय। नक्कीच नीलम, खरं तर आपण जर बघितलं तर आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। काल देखील ऑरेंज अलर्ट होता। आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवलेली आहे। खरं तर काल देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। मुंबई शहर पूर्ण पावसाने झोडपून काढलेलं होतं, मात्र काल रविवार असल्याने तितका फारसा फरक पडला नाही। खरं तर अजूनही आज जर बघितलं तर ठाणे जिल्हा असेल किंवा त्यामधले उपनगर आहेत, पश्चिम उपनगर आहे, तिथे पाऊस अजूनही पडत असल्याची माहिती आहे। रिपरिप पाऊस आहे। मी आता दादर परिसरात उभी आहे। दादर परिसरात आत्ता तरी पाऊस थांबलेला असला तरी काळोख जो आहे तो कायम पाहायला मिळतोय। त्यामुळे अजून पुढचे 3 ते 4 तास पाऊस जो पडणार असल्याची भीती व्यक्त केली जाते ती कायम आहे। हवामान खात्याने देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि खरं तर राजस्थानमधनं पाऊस जो आहे तो परतताना पाहायला मिळतोय, मात्र राज्यामध्ये पावसाने मोठा धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतोय। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या बाजूला तर प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता मुंबई आणि कोकण किनारपट्टीला देखील पावसाची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येते। आत्ता या क्षणी काल रात्रीपासून खरं तर पाऊस पडत होता, आज सकाळपर्यंत हा पाऊस कायम होता, मात्र आत्ता काही क्षणांची विश्रांती जी आहे ती पावसाने घेतली आहे। निदान दादर परिसरात तरी तेच चित्र पाहायला मिळतंय। मात्र मी पुन्हा सांगते की काळोख अजूनही दाटलेला आहे आणि 2 ते 4 तास पुढचे पावसाची जी शक्यता आहे ती मुसळधार पावसाची शक्यता सध्या हवामान खात्याकडनं वर्तवण्यात येते आणि उद्या म्हणजे मंगळवारपासून हा पाऊस कमी होईल असं देखील हवामान खात्याने सांगितलेलं आहे। जी, आपले प्रतिनिधी रायगडहून भारत गोरेगावकर सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत। मी आधी जालनामध्ये जाईल। जालनामध्ये सुधाकर जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुधाकर, आपण पाहतोय गोदा नदी काठच्या क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस आणि या ठिकाणी आता जे नागरिक राहत होते त्यांचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे। काय या संदर्भात एकंदरीतच माहिती? जर पाहिलं तर गोदा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलाय, कारण की गोदावरी नदीमध्ये जवळपास 2,96,000 क्युसेसनं पाणीचा जो आहे तो प्रवर्ग आता सुरू झालेला आहे। पाणी आता मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीकाठच्या नदीवरून जात आहे। गोदावरी नदीकाठच्या गावांना यामुळे पुराचा धोका निर्माण होऊ शकतो। यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून या नदीकाठच्या गावांचं जे स्थलांतर आहे ते सुरक्षित स्थळी करण्यात आलं आहे। शाळा, जिल्हा परिषद शाळा यासह समाज मंदिरे यासह अन्य काही ठिकाणी या लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे। या लोकांना प्रशासनाकडून जी जेवणाची व्यवस्था आहे ती देखील करण्यात आली आहे। पाण्याची आणि जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था प्रशासनाकडून निलंब करण्यात आली आहे। आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे हे गोदाकाठचे लोक आहेत। जवळपास शेकडो लोक या ठिकाणी यांचं स्थलांतर झालेलं आहे। या लोकांचं जे स्थलांतर आहे ते आष्टीमधील एका समाज मंदिराच्या या ठिकाणी करण्यात आलेले आहे
या ठिकाणी ही लोक सध्या सकाळच्या सुमारास यांना नाश्ता देखील दिला जात आहे। जिल्हा प्रशासनाकडून यांची खबरदारी देखील या ठिकाणी घेतली जात आहे। आपण जर पाहिलं तर बाबा काय सांगाल, कुठले आहेत, तुमचं गाव कोणतं आहे? सावरगाव। नदीला पाणी किती काय सध्या? पाणी बरंच आहे। बर बर, तुम्हाला जेवणाची राहण्याची व्यवस्था केली आहे का सरकार लोकांना प्रशासनाकडून? बर बर बर, आता किती दिवस पाणी राहील नदीला तुमच्या? आज 2 दिवस राहील असं वाटायला। 2 दिवस राहील। सध्या सुरक्षित आहात का या ठिकाणी? सुरक्षित आहे। प्रशासन काळजी घेतंय? घेतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या लोकांची जी आहे ती सुविधा सोय जी आहे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासन खबरदारी म्हणून या ठिकाणी काही प्रशासनाचे अधिकारी देखील दाखल आहेत, त्यांच्याकडून यांची काळजी घेतली जात आहे। मेडिकल चेकअप देखील यांचं केलं जात आहे। आणखी काही जिल्ह्याचे प्रशासनाचे अधिकारी आहेत, थेट त्यांच्याशी बोलूया। सर काय सांगाल, कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली, किती लोकांना तुम्ही या ठिकाणी आणलेलं आहे? जवळपास आपल्याकडे जवळपास इथे आलेले 70-80 लोक आहेत आणि जसे जसे लोक येते त्याची सगळ्याची व्यवस्था आपण इथे करतोय। चहा, नाश्ता, जेवण, थांबण्याची व्यवस्था, पाणी, फिल्टरचं पाणी, सगळ्या गोष्टी आपण यातून प्रशासनाच्या वतीने करतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर जे लोक येत आहेत, ज्यांना प्रशासनाकडून या ठिकाणी आणलं जात आहे, त्या लोकांना या आष्टी या ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या या जिल्हा परिषदेची शाळा आहेत, काही समाज मंदिर आहे, या ठिकाणी त्यांना त्यांच्या जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था देखील जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे। नीलम जी, या ठिकाणी आपण पाहतोय प्रशासन सतर्क आहे। आपले प्रतिनिधी बीडहून हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। हरिदास, या ठिकाणी आपण पाहतोय काही लोक हे अडकलेले होते पुराच्या पाण्यामध्ये, पूर परिस्थिती बीडमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। त्यांचा आता रेस्क्यू करण्यात आलेला आहे। एनडीआरएफच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आता त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आता आपण पाहतोय प्रशासन अलर्ट मोडवर सुद्धा पाहायला मिळतोय। जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना या ठिकाणी संपूर्ण सेवा सुविधा, राहण्याची सोय, खाण्याची सोय या ठिकाणी आता केली जाते। नक्कीच नीलम, या ठिकाणी सांगता येईल की बीडच्या आष्टी तालुक्यातील पूर परिस्थिती जर पाहिली तर आपण पाहतोय रेस्क्यू ऑपरेशन करून देखील बीडच्या आष्टीच्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं। मेहकरी, सीना आणि कांबळी या 3 नद्यांच्या संगमावर असलेल्या या पूर परिस्थितीमुळे या गावाची ही अशी परिस्थिती झाली। शेतात राहणारे जे नागरिक होते त्यांना रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढण्यात, एनडीआरएफच्या टीम कडून या 13 लोकांना बाहेर काढण्यात या ठिकाणी आलेलं आहे। आणि विशेष सांगायचं झालं तर गेल्या 24 तासामध्ये बीड जिल्ह्यात पाऊस थांबलेला आहे। मात्र जे परवा रात्री जो पाऊस पडलेला आहे त्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि बीड जिल्ह्यात पाहतोय की गोदावरी असेल, सिंदफणा असेल आणि मांजरा, आष्टी तालुक्यामध्ये कांबळे असेल, सीना असेल, या नद्या मात्र दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। नागरिकांना शासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील गोदावरी काठचे जे नागरिक आहेत त्यांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं या ठिकाणी चित्र आपण रात्री देखील पाहिलेलं आहे। विशेष करून बीड जिल्ह्यातील जे नागरिक गोदाकाठचे आहेत त्यांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी जे समाज मंदिर असतील किंवा ज्या ठिकाणी सुरक्षित असेल, ज्या ठिकाणी पूर नियंत्रण रेषेच्या बाहेर या नागरिकांना बाहेर काढण्यात आता प्रशासन या ठिकाणी यशस्वी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण गेले काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात हा जो पावसाचा हाहाकार आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि लाखो लिटर पाण्याचा जो विसर्ग आहे तो नदी पात्रात त्या ठिकाणी सोडण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। जी, आपले प्रतिनिधी रायगडहून भारत गोरेगावकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। भारत, रायगडमध्ये सुद्धा आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नीलम, रायगडला ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे। खरं तर काल रविवारी रेड अलर्टचा इशारा दिला होता आणि अर्थातच काल रेड अलर्ट नुसारच काही भागामध्ये मुसळधार, काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस झालाय। त्यामुळे रायगडमधल्या ज्या प्रमुख नद्या आहेत, सावित्री असेल, गांधारी असेल, कुंडलिका नदी असेल, अंबा नदी असेल, या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। सध्याचं चित्र आपण रायगडमध्ये पाहिलं तर पाऊस थांबलेला आहे, ढगाळ वातावरण आहे, अंधार सर्वत्र, रायगडच्या सर्वच भागामध्ये अंधार पसरलेला आहे। म्हणजे एकूणच परिस्थिती जी आहे ती पावसाची आहे। पुढील 2 ते 3 तासामध्ये अतिवृष्टी होऊ शकते, पर्जन्यमानात वाढ होऊ शकते। त्यामुळे नदीकाठचा जो भाग आहे, सखल जो भाग आहे, त्या ठिकाणी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। जवळपास 8 ते 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारपासून कोकण किनारपट्टी असेल, रायगड असेल, यामध्ये पावसाचं पुनरागमन झालंय
आणि त्यामुळे काही भागात जसं उरण आणि कर्जत खालापूर तालुका आहे या भागामध्ये जो 2 दिवस पाऊस झाला त्या पावसामुळे भात शेतीचं नुकसान झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. मात्र आतापर्यंत अंदाज नाहीये की किती प्रमाणामध्ये भात पिकाचं नुकसान झालंय. मात्र जर पुढील 3-4 तास आपण पाहिलं तर प्रशासनाने रायगड असेल किंवा कोकणची समुद्र किनारपट्टी असेल यांना सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. मच्छीमारांना खोल पाण्यामध्ये मच्छीमारीसाठी जाऊ नये अशा देखील सूचना देण्यात आहेत. सध्याची स्थिती जर पाहिली तर पावसाने थोडी विश्रांती घेतलेली असली तरी वातावरण संपूर्ण ढगाळ आहे. त्यामुळे पुढील 2-3 तासामध्ये पुन्हा पावसाचं जोरदार आगमन होऊ शकतो आणि जर का पावसाच्या जोरदार सरी बरसल्या दिवसभरामध्ये पावसाची संततधार सुरू राहिली तर काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश केलेले आहेत. नीलम जी नक्कीच धन्यवाद भाग्यश्री भारत हरिदास आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.